असं म्हणतात ना, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टींना वेगळ्या प्रकारे करतात. आपणही आज गोष्टींना थोड्या वेगळ्या प्रकारे करणार आहोत. म्हणजेच सायन्समधला अतिशय अवघड वाटणारा घटक आपण थोडा वेगळ्या पद्धतीने अभ्यासणार आहोत, ज्यामुळे आपल्याला हा घटक समजायला तर सोपा जाईलच, पण तो तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहील. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. ज्या वेळेला आपण प्राणी वर्गीकरण हा घटक पाहतो तर आपल्याला माहिती की एक्झाममध्ये त्याचं महत्त्व फार आहे. मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा सरळ सेवा कुठलीही एक्झाम असेल, तर एक असा टॉपिक जो की आयोगाचा फेवरेट आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, पण त्याचबरोबर तेवढाच किचकट आणि समजण्यास अवघड असणारा. तसं तर जे बेसिक आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये की प्लॅटीहेल्मिंथस, निमॅटीहेल्मिंथस आणि ॲनिलिडा ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे आपल्याला कव्हर करायचं आहे. तर आज ते जे 3 प्राण्यांचे संघ आहेत ते मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अभ्यासतो तर ते आपल्याला लक्षात ठेवायला का अवघड जातात, किंवा ते आपल्या बुकमध्ये देताना पण अशा पद्धतीने दिलेले असतात की ते समजणं आपल्यासाठी खरंच कठीण असतं. तर ते अगदी तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. लेक्चरमध्ये मी मराठीसोबत इंग्लिश शब्दांचा पण वापर करत आहे, ज्यामुळे ज्यांना मराठी म्हणजे जे मराठी बॅकग्राऊंडचे नाही आहेत, ज्यांना समजायला कठीण जातं, तर त्यांना पण ते इझी जाईल. फक्त कन्सेप्ट समजणं हे महत्त्वाचं आहे आणि लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये कुठले प्राणी येतात किंवा त्याचं जे एकूण स्ट्रक्चर किंवा जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते लक्षात ठेवण्यासाठीचा एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला होता. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण त्याच्यातून मग त्याच्यामध्ये कुठले कुठले ॲनिमल्स येतात हे तुमच्या लक्षात राहायला हेल्प होईल. पण आज जी आपण माहिती पाहणार आहोत तर ती आपण अगदी बेसिकपासून ते डीपमध्ये पाहणार आहोत. कारण जेव्हा आयोग प्रश्न विचारत आहे तर आपण पाहिलं की सुरुवातीचे आयोगाची प्रश्न विचारण्याची जी पद्धती होती, तर आयोग वरवरचे प्रश्न विचारत होता. म्हणजे साधा सरळ प्रश्न येईल की खालीलपैकी कोणता प्राणी हा प्लॅटीहेल्मिंथसमध्ये येतो किंवा येत नाही. पण जर आपण मागचे काही पेपर्स पाहिले मागच्या 2-3 वर्षामध्ये, तर आयोग आणि त्यांची उत्सर्जन संस्था असते का, तिला काय म्हटलं जातं, कुठले प्राणी आहेत, त्याच्यामध्ये कुठले वर्ग आहेत, म्हणजे एका संघामध्ये कुठले वर्ग आहेत किंवा खाली दिलेले वर्ग हे कुठल्या संघाशी रिलेटेड आहेत, असे प्रश्न पण विचारलेत. मग हे सगळं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. मग आता जर आपण प्लॅटीहेल्मिंथसचा जर विचार केला तर प्लॅटीहेल्मिंथस याच्यामध्ये 2 शब्द जे येतात, म्हणजे मी तुम्हाला अगदी बारकाईने नाही सांगणार, पण ॲटलिस्ट मी तुम्हाला एवढं सांगेन की याचा अर्थ काय होतो. तर या शब्दाची जर आपण फोड केली तर त्याचा अर्थ होतो फ्लॅट आणि वर्म्स, या 2 गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. म्हणजेच प्लॅटीहेल्मिंथस या गटामध्ये जे पण प्राणी असतात त्यांना आपण चपटे कृमी असं म्हणू शकतो, किंवा फ्लॅट वर्म्स जे असतात ते प्लॅटीहेल्मिंथसमध्ये येतात. आणि मग प्लॅटीहेल्मिंथसची जर ट्रिक तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये चपटी प्लेट वगैरे हे मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. रिबनसारख्या आकाराचे हे प्राणी असतात. ठीक आहे. आता काही बेसिक माहिती जी आपल्या पुस्तकामध्ये नाही मिळत, त्याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथस हा जो ग्रुप आहे किंवा हा जो संघ आहे तो कोणी शोधला आणि त्याला हे नाव कोणी दिलं, तर ती व्यक्तीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतोय तर असं होऊ शकतं की असा प्रश्न आला आणि मग आपण परत आपले रेफरन्सेस बदलायला लागलो, तर तसं नको व्हायला. म्हणून मग इथे मी तुम्हाला ती माहिती देत आहे. 1859 गेगेनबर्ग, आता इथे कदाचित माझा उच्चार जो आहे तो वेगळा असू शकतो, पण जर स्पेलिंग तुम्ही पाहिलं तर गेगेनबर्ग या शास्त्रज्ञांनी 1859 या संघाचं, म्हणजे असं म्हणूयात की आपण या संघाचं स्ट्रक्चर तयार केलं किंवा हा संघ फ्रेम केला आणि त्याला नाव सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 13,000+ स्पेशीज आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे ज्या जाती आहेत त्या आपल्याला 13,000+ पाहायला मिळतात. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेला मी तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथसचं सांगते, इथे मी फक्त प्लॅटीहेल्मिंथस आत्ता तुम्हाला स्पष्ट करते, पण तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅटीहेल्मिंथस सोबतच म्हणजे ज्या पद्धतीने आपण आणीबाणीचं पाहिलेलं, म्हणजे पाहतो की आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी असेल, त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट असेल आणि वित्तीय, हे 3 घटक तुम्ही जर पॅरलली अभ्यासले तर ते जास्त लक्षात राहतात, किंवा ज्या समित्या आहेत त्या पॅरलली अभ्यासल्या तर लक्षात राहतात. तसेच हे 3 गट जे आहेत ते तुम्हाला काय करायचे, 3 संघ तुम्हाला पॅरलली अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. मला हे करताना सुरुवातीला मी तुम्हाला सगळं बेसिक सांगते, मग एकदा हे तुम्हाला क्लिअर झालं की तुम्हाला ॲटोमॅटिकली बाकीचे जे आहेत संघ ते पण इझी वाटायला लागतील. ठीक आहे. तर प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आपण शोध कोणी लावला ते पाहिलं,
त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पेसिस किती आहे 13,000. पुढे जाऊन मग तुम्ही नेमॅटी हेल्मिंथसमध्ये पाहिलं तर 15,000 प्लस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनेलिडामध्ये पाहिलं तर 9,000 प्लस आहेत. तर हे तुम्हाला असं कॉलममध्ये ते लिहून ठेवायचं, जे की तुम्हाला अभ्यासाला रिव्हिजनला पण इझी जाईल. मग हे जे प्लॅटी हेल्मिंथस हा जो संघ आहे याच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर हेल्मिंथोलॉजी हा शब्द पण लक्षात ठेवा. कदाचित म्हणजे तुम्ही रिलेट तर करूच शकता, पण तरी पण जर विचारलं गेलं तर माहिती असावं आपल्याला, हेल्मिंथोलॉजी असं त्याला म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले, प्लॅटी हेल्मिंथस, नेमॅटी हेल्मिंथस, ॲनेलिडा आयोगाचे फेवरेट आहेत. आणि प्लॅटी हेल्मिंथसमध्ये तर एकदा आयोगाने पूर्ण त्याचं वर्णनच विचारलं होतं की म्हणजे ते ट्रिप्लोब्लास्टिक असतात, त्यानंतर त्यांची सिमेट्री कशी असते, तर हे सगळं एकसाथच त्यांनी वर्णन विचारलेलं होतं. फ्लॅटवर्म असतात की राऊंडवर्म असतात हे असं एकसाथ विचारलेलं होतं, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर देहगुहा असते नसते या सगळ्या गोष्टी. मग जर आपण यांचं हॅबिटॅट पाहिलं कुठे राहतात म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत. जर बेसिकली प्लॅटी हेल्मिंथस कुठे आढळतात किंवा कोणत्या प्रकारचे जीव आहेत असा जर प्रश्न आला तर ते परजीवी आहेत, म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणारे आहेत. आणि अर्थातच आपण पाहतो की प्राणी ही नेहमीच परजीवी असतात. वनस्पती स्वयंपोषी असतात, त्या स्वतःचं अन्न तयार करतात, पण प्राणी हे दुसऱ्यावरती अवलंबूनच असतात. पण त्याच्यामध्येही 2 प्रकार पडतात. एक असतात अंतःपरजीवी आणि दुसरे असतात बाह्य परजीवी. अंतःपरजीवी म्हणजे एंडोपॅरासाइट आणि बाह्य परजीवी म्हणजे एक्टोपॅरासाइट. तर आपल्याला अंतःपरजीवी आणि बाह्य परजीवी हे तर माहिती झालं. आता हे जे प्लॅटी हेल्मिंथस आहेत ते अंतःपरजीवी सुद्धा असतात आणि काही स्वतंत्र राहणारे म्हणजे फ्री लिव्हिंग पण असतात. आता या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला हे समजलं ना की तुम्हाला हा संघ अतिशय सोपा वाटायला लागेल. अंतःपरजीवी म्हणजे काय, जे बॉडीच्या आतमध्ये असतात. म्हणजे हे जे प्लॅटी हेल्मिंथस आहेत हे वर्म्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आतमध्ये सुद्धा आढळून येतात, आपल्या शरीरामध्ये सुद्धा ते असतात. किंवा जे प्राणी तुम्ही पाहता जसं की मेंढी असेल, शेळी असेल, तर यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे वर्म्स पाहायला मिळतील त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये. मग जे आतमध्ये असतात त्यांना म्हटलं जातं अंतःपरजीवी, कारण ते आतमध्ये असतात त्यामुळे ते बाहेरून दुसरीकडून कुठून काही खात नाही. ते आपण जे काही खातो तेच अन्न ते ग्रहण करत असतात. त्यांना म्हणायचं अंतःपरजीवी म्हणजे एंडोपॅरासाइट. ठीक आहे. आणि स्वतंत्र म्हणजे फ्री लिव्हिंग. आता फ्री लिव्हिंग म्हणजे काय असतं, फ्री लिव्हिंग म्हणजे ते आपल्याला बाहेरच्या वातावरणामध्ये सुद्धा आढळतात, जसं की पाणी वगैरे असेल तर अशा ठिकाणी किंवा निसर्गामध्ये ते इतरत्र सुद्धा आढळू शकतात. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट का सांगते, कारण पुढे जाऊन तुम्हाला बाकीचे ज्यावेळेला संघ पाहिजेत तर तिथे सुद्धा तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवता आल्या पाहिजेत. आणि त्यामुळे एकदा हे डोक्यात क्लिअर झालं की तुम्हाला ते समजून जाईल. अंतःपरजीवी म्हणजे जे आपल्या शरीराच्या आतमध्ये वाढतात, आपल्या किंवा कुठल्याही प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये, आणि फ्री लिव्हिंग म्हणजे ते बाहेर इतरत्र कुठेही राहू शकतात. तर ज्यावेळेला आपण प्लॅटी हेल्मिंथसचा विचार करतो तर हे दोन्ही प्रकारचे आढळतात आपल्याला. ते अंतःपरजीवी पण आहेत आणि त्याचबरोबर ते बाहेरच्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात. जर यांची सिमेट्री आपण पाहिली तर ती आहे द्विपार्श्व सममित. द्विपार्श्व सममित म्हणजे बायलॅटरल सिमेट्री यांच्यामध्ये आढळते. म्हणजे जर आपण उदाहरणार्थ पाहिलं, समजा हा एक फ्लॅटवर्म आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की हे चपटे कृमी आहेत म्हणजे हे चपटे असतील. ठीक आहे. तर जर आपण हा समजा एक फ्लॅटवर्म कन्सिडर केला तर याच्यामध्ये जर आपण मधून असा छेद घेतला, सरळ एक लाईन जर आपण काढली तर यांचे आपल्याला 2 समान भाग मिळतात. ज्यावेळेला 2 समान भाग मिळतात त्यावेळेला त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो किंवा द्विपार्श्व सममित म्हणतो. हे जर जास्त आपल्याला घेता येत असतील 4, 5 किंवा कितीही, तर त्याला आपण रॅडियल सिमेट्री म्हणतो, अरीय सममित म्हणतो. ठीक आहे. आणि आपलं जर आपण स्वतःचाही विचार केला, म्हणजे समजा मी उभी आहे, इथून जर बरोबर छेद घेतला तर तुम्हाला 2 भाग स्पष्टपणे पाहायला मिळतील, एक उजवा आणि एक डावा. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने इथे 2 समान भागामध्ये आपल्याला विभाजन करता येतं, म्हणून याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. मग प्लॅटी हेल्मिंथसची सिमेट्री सुद्धा आयोगाने विचारलेली आहे. तर बायलॅटरल हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. चपटे कृमी आहेत, अंतःपरजीवीही आहेत, काही फ्री लिव्हिंग पण आहेत, स्वतंत्र राहणारे पण आहेत आणि ते बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत. ठीक आहे. म्हणजे द्विपार्श्व सममित आहेत. पुढे जाऊन ट्रिक पण आपण पाहणार आहोत, त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा जो मुद्दा येतो यांचा तो येतो जर्म लेअर. याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. मग जर्म लेअरमध्ये 2 प्रकार येतात. एक ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे ज्याच्यामध्ये 3 लेअर आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसरा असतो तो डिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. आता याला कोणी ट्रायप्लोब्लास्टिक पण म्हणतं, डायप्लोब्लास्टिक पण म्हणतं, तर उच्चार वेगवेगळे असू शकतात. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे द्विस्तरी आणि त्रिस्तरी. आता हे द्विस्तरी काय आहे, त्रिस्तरी काय आहे ते मी सांगते. त्यांच्या बॉडीमध्ये एकूण 3 थर असतात असे एकावर एक. याच्यामधले हे 3 जे थर असतात हे पण मी का सांगते, कारण कदाचित जसं आयोगाचा आत्ता प्रश्न विचारण्याची पद्धती आहे, कदाचित विचारलं जाऊ शकतं की त्रिस्तरीय प्राण्यांमध्ये बाहेरचा थर, आतला थर, मधला थर याला काय म्हटलं जातं. तर सगळ्यात बाहेरचा जो थर असतो त्याला म्हटलं जातं एक्टोडर्म.
एक्टोडर्म, व्यवस्थित लक्षात ठेवा. मधला थर जो असतो त्याला म्हटलं जातं मिझोडर्म आणि सगळ्यात आतमधला जो आहे म्हणजे आपण शेवटचा म्हणूयात आतमधला, त्याला म्हटलं जाईल एंडोडर्म. काही जणांना शेवटचा म्हणजे बाहेरचा वाटेल, नाही, सगळ्यात आतला जो आहे त्याला एंडोडर्म म्हटलं जातं. तर हे तीनही स्तर जे आहेत ते आपल्याला प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आढळतात आणि म्हणून यांना आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो. आणि हे शब्द इंग्लिशमधूनही लक्षात ठेवा, कारण आयोग काय करत आहे सध्या, इंग्लिशमधलेच शब्द देवनागरी लिपीमध्ये लिहून प्रिंट करत आहे. किंवा जसं की आता चोपण मृदेचा एक प्रश्न आला होता, तर त्याच्यामध्ये आयोगाने काय केलं, चोपण हा शब्द इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट न करता चोपण हा शब्द त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जर त्याचा पर्यायी शब्द माहिती नसेल तर उत्तर माहीत असूनही, कन्सेप्ट क्लिअर असूनही त्याचं उत्तर तुम्हाला देता येत नाही. तर हे लक्षात आलं तुमच्या जर्म लेयर्स काय आहेत. आता ऑर्गनायझेशन कशी असते, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशी असते, याच्यावरती पण सेपरेटली प्रश्न विचारलेला आहे प्लॅटीहेल्मिंथसच्या, म्हणून मी हे डीपमध्ये घेते. म्हणजे आपली जी अवयव संस्था असते, तर काही जे प्राण्यांचे संघ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पेशी लेवलची ऑर्गनायझेशन पाहायला मिळते, म्हणजे पेशीय संस्था फक्त पाहायला मिळते. त्याच्यानंतर थोडी डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला ऊती लेवलची पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आपल्याला अवयव संस्था पाहायला मिळतात. मग जर आपण पहिले 3 संघ पाहिले तर याच्यामध्ये पहिला जो आहे पोरीफेरा, तर पोरीफेरामध्ये आपल्याला फक्त पेशी आढळते, पेशी. ठीक आहे, म्हणजे पेशी असते सगळ्यात लहान, त्याच्यानंतर त्या पेशींच्या बनून म्हणजे अनेक पेशी एकत्र येऊन काय बनतात, ऊती बनतात आणि या ऊतींपासून पुढे अवयव संस्था बनतात. तर हे आपल्याला सायन्समध्ये माहिती आहे, आपण ज्या वेळेला बॉडी स्ट्रक्चर आपला अभ्यासतो त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग जर आपण पोरीफेरा सगळ्यात पहिला संघ पाहिला, शक्यतो तुम्ही अभ्यासताना त्याच पद्धतीने करा, पहिला दुसरा तिसरा असे जर तुम्ही क्रमाने पाहिले तर ते तुमच्या लक्षात ठेवायला जास्त इझी जातील, कारण त्यांची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी येतात. आणि त्याचबरोबर जे आपण सिमेट्री पाहतोय, सिमेट्रीच्या बाबतीमध्ये असेल, जर्म लेयर्सच्या बाबतीमध्ये असेल की द्विस्तरीय आहे, त्रिस्तरीय आहेत प्राणी, त्याच्यानंतर देहगुहा आहे नाही, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर तुम्ही ते क्रमाने लक्षात ठेवले तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. मग ज्या वेळेला तुम्ही यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन पाहता तर इथे आपल्याला प्लॅटीहेल्मिंथसच्या बाबतीमध्ये ही डेव्हलप झालेली किंवा आपण असं म्हणू की ऑर्गन सिस्टम लेवलची आपल्याला ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये अवयव आहेत आणि काही अवयव संस्था सुद्धा आढळतात. आपल्यासारखी पूर्ण प्रगत नाही आहे, म्हणजे आपल्याकडे सगळ्या हे आहेत, जसं की आपली श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, तर हे सगळं त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं नाही आहे. पण हे पृथ्वीवरचे पहिले जीव असे आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला अवयव संस्था पाहायला मिळते. आणि उत्क्रांतीच्या बाबतीमध्ये आत्ता सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता, तर असा प्रश्न पुढेही बनू शकतो बाकी गोष्टींमध्ये की असा कुठला जीव आहे पहिला किंवा कुठला संघ आहे ज्याच्यामध्ये ही पाहायला मिळाली, तर तो असेल प्लॅटीहेल्मिंथस. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा पोरीफेरामध्ये फक्त सेल आहे, पेशी लेवलचा आहे, त्याच्यानंतर निडारिया ज्याला आपण सिलेंटराटा सुद्धा म्हणतो, आणि त्याच्यानंतर टिनोफेरा, याच्यामध्ये आपल्याला ऊती लेवलचं पाहायला मिळतं. म्हणजे इथे पेशी आणि हे 2 ऊती, आणि त्याच्यानंतर मग प्लॅटीहेल्मिंथस येतो ज्याच्यामध्ये आपल्याला अवयव संस्था पाहायला मिळेल. आणि मग प्लॅटीहेल्मिंथस पासून पुढे आपण जसं जाऊ तर सगळीकडेच आपल्याला अवयव संस्था पाहायला मिळणार आहे. पण आयोगाने प्लॅटीहेल्मिंथसवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग हे लक्षात आलं तुमच्या की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टम सुद्धा पाहायला मिळते. परत एकदा एवढं मी अगदी शॉर्ट म्हणजे अगदी क्विकली रिवाइज करते. हे अंतःपरजीवी आहेत, आतमध्ये राहतात आणि त्याचबरोबर काही स्वतंत्र सुद्धा आहेत. आता जर हे अंतःपरजीवी आहेत, हे आपल्या शरीरातलंच अन्न खाणार आहेत, तर ते कसं खातील, तर त्यांना आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना चिटकून राहण्यासाठी सकर्स असतात किंवा हुक असतात. हे पण लक्षात ठेवा. ते प्लॅटीहेल्मिंथसच्या ट्रिकमध्ये तुम्हाला मी सांगितले, पण मी एवढं डीपमध्ये एक्सप्लेन नाही केलं. त्यांना जो पण पोशिंदा असेल, म्हणजे आता समजा माझ्या बॉडीमध्ये जर याच्यापैकी कुठला फ्लॅटवर्म असेल तर माझी बॉडी त्याच्यासाठी झाली होस्ट, मी म्हणजे माझी बॉडी म्हणजे होस्ट झाली, आणि तो फ्लॅटवर्म जो आहे तो माझ्या बॉडीच्या आतमधल्या अवयवांना चिटकून राहण्यासाठी जे काही त्याचे अवयव यूज करेल त्याला म्हटलं जाईल सकर्स किंवा हुक्स. ठीक आहे, तर तो होस्टला म्हणजेच पोशिंदाला चिटकून राहण्यासाठी सकर्सचा आणि हुक्सचा वापर करेल. ठीक आहे, मग हे जे फ्री लिव्हिंग असतात तर त्यांचा काही विषय नाही, पण अंतःपरजीवी जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिमेट्री जर पाहिली आपण तर बायलॅटरल सिमेट्री. आता तुम्ही असं पण इमॅजिन करू शकता की आपल्याच शरीरामध्ये आहे तर आपण बायलॅटरल आहे तर ते पण बायलॅटरल आहेत, म्हणजे जस्ट प्लॅटीहेल्मिंथसच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे,
त्याच्यानंतर जर आपण जर्म लेअर पाहिलं तर त्रिस्तरीय आहे, 3 स्तर आहेत याच्यामध्ये, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ठीक आहे, त्रिस्तरीय यांचं शरीर आहे. ऑर्गनायझेशन पाहिलं आपण तर पहिल्यांदाच आपल्याला म्हणजे ज्यावेळेला आपण संघांचा अभ्यास सुरू करतो तर पहिला संघ असा आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये अवयव लेवल किंवा अवयव संस्थेच्या लेवलचा आपल्याला ऑर्गनायझेशन सिस्टीम पाहायला मिळते. आता त्याच्यानंतर आपण येऊयात बॉडी कॅव्हिटीकडे. बॉडी कॅव्हिटी म्हणजे देहगुहा. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय असतं? समजा आपली बॉडी आहे, आता ही आपली बॉडी, ठीक आहे. तर आपल्या बॉडीच्या आतमध्ये आपले काही ऑर्गन्स आहेत, राईट. आपले काही अवयव आहेत, जसं की लिव्हर आहे, जठर आहे, त्याच्यानंतर बाकीचे जे आपले अवयव आहेत, आतडं वगैरे, ठीक आहे, श्वासनलिका, अन्ननलिका, सगळं. तर हे जे अवयव आतमध्ये असतात तर या अवयवांच्या आणि या बॉडीच्या बाजूला ही जी काही मोकळी जागा असते याला म्हटलं जातं बॉडी कॅव्हिटी, याला म्हटलं जातं देहगुहा. मग ही काही प्राण्यांमध्ये असते, काही प्राण्यांमध्ये नसते आणि काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणूयात की ती पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते किंवा आपल्याला प्रत्यक्षपणे ती पाहता येत नाही. म्हणजे ज्या पद्धतीचा लेअर असायला पाहिजे त्या पद्धतीचा तो पाहायला मिळत नाही. मग ज्यांच्यामध्ये असते त्यांना म्हटलं जातं सिलोमेट. सिलोमेट हे शब्द पण लक्षात ठेवा कारण आयोगाने इंग्लिश शब्दच वापरले, ठीक आहे. ज्यांच्यामध्ये असते त्यांना म्हटलं जाईल सिलोमेट, ज्याच्यामध्ये नाही आहे त्यांना म्हटलं जाईल असिलोमेट. आणि ज्यांच्यामध्ये आपण असं म्हणूयात की हा मधला जो थर आहे तो थर आपल्याला इथे जसा पूर्ण पाहायला मिळतोय तसा पूर्ण नाही पाहायला मिळत, तुटक तुटक पाहायला मिळतो, त्याला म्हटलं जाईल सुडोसिलम, सुडोसिलोम. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अर्धवट आपल्याला पाहायला मिळेल किंवा आभासी देहगुहा, ज्याला आपण मराठीमध्ये सरळ सरळ म्हणतो की आभासी देहगुहा पाहायला मिळेल. मग जर आपण प्लॅटीहेल्मिंथसचा विचार केला तर यांच्यामध्ये देहगुहा नाही, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे आहेत असिलोमेट. असिलोमेट प्राणी आहेत. कुठले? प्लॅटीहेल्मिंथस असिलोमेट आहेत, बॉडी कॅव्हिटी नाहीये. आणि हे त्या ट्रिकमध्ये पण तुमच्या लक्षात येतं कारण मी तिथे एक प्लेट दाखवली आणि त्या प्लेटमध्ये एक चमचा आणि त्याच्यावरून सगळे जे म्हणजे त्याचं वर्णन असेल किंवा जे आपण म्हणू त्याच्यामध्ये आढळणारे प्राणी जे असतील ते सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे, असिलोमेट आहेत म्हणजे बॉडी कॅव्हिटी नाही. म्हणजे जर आपल्या शरीराचा विचार केला तर आपलं जे शरीराचे हे बाजूचं आवरण आहे, आतमध्ये जे ऑर्गन्स आहेत याच्यामध्ये आपल्याला एक पोकळी पाहायला मिळते. ती पोकळी नसेल तर देहगुहा नाही, ती पोकळी असेल तर देहगुहा आहे. ठीक आहे, मग इथे आपल्याला ती पोकळी पाहायला मिळत नाही प्लॅटीहेल्मिंथसमध्ये, त्यामुळे यांना म्हटलं जातं असिलोमेट. ठीक आहे, आणि हे पण त्या वर्णनामध्ये होतं जो प्रश्न आयोगाने विचारलाय. त्यानंतर जर आपण यांचा डायजेस्टिव्ह ट्रॅक पाहिला तर यांच्यामध्ये आपल्याला म्हणजे हे अंतःपरजीवी आहेत, त्याचबरोबर काही स्वतंत्र राहणारे आहेत. तर जे अंतःपरजीवी असतात त्यांच्यामध्ये आपल्याला कुठलाही डायजेस्टिव्ह ट्रॅक किंवा कुठलीही आपण पचनसंस्था आपल्याला पाहायला मिळत नाही. तर का पाहायला मिळत नाही पचनसंस्था? कारण ते स्वतःहून बाहेरून काहीही अन्न ग्रहण करत नसतात. आपण जे काही खातोय, आपल्या शरीरामध्ये जे काही आहे तेच अन्न ते शोषून घेत असतात. आणि ते कसे घेत असतात तर त्यांची जी बॉडी आहे तर त्यांच्या बॉडीच्या बाजूला जे आवरण आहे याच्यातून ते सरळ ते शोषून घेतात, सगळे पोषक द्रव्य किंवा न्यूट्रिएंट्स जे आहेत ते शोषून घेतात. त्यामुळे यांच्यामध्ये वेगळी अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते की ते खातील आणि बाहेर टाकतील. ठीक आहे, जे अंतःपरजीवी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहायला मिळत नाही. पण याच्यामध्ये काही असे आहेत जे फ्री लिव्हिंग आहेत, जे स्वतंत्रपणे राहतात, तर त्यांच्यामध्ये आपल्याला जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती पाहायला मिळते. पण ती जी असते ती इनकम्प्लीट असते, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्याला ब्लाइंड सॅक प्लॅन असं सुद्धा म्हटलं जातं. आता ब्लाइंड सॅक प्लॅन ही कन्सेप्ट काय ती व्यवस्थित समजून घ्या, कारण आयोग असेच शब्द वापरतो जे आपल्याला माहिती नसतात किंवा जे आपल्या रेग्युलर बुकमध्ये आपल्या वाचनात आलेले नसतात. मग आता याला ब्लाइंड सॅक प्लॅन का म्हटलं जातं? समजा ही बॉडी आहे त्या ॲनिमलची, तर इथे त्याला एकच होल असतं. ठीक आहे, आणि त्याच्या शरीराची रचना थोडीशी सॅकप्रमाणे असते. हे फ्री लिव्हिंगवाले सांगते मी. तर इथे एकच होल असेल म्हणजे जसं मानवामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी आणि नंतर न पचलेले अन्न किंवा पचन झाल्यानंतर उरलेला जो काही भाग आहे तो टाकून देण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग असतात, ज्याला आपण माउथ आणि ॲनस म्हणतो. ग्रहण करण्यासाठी माउथ आणि बाहेर टाकण्यासाठी ॲनस. ठीक आहे, तर तशी सिस्टीम यांच्याकडे नसते. या प्लॅटीहेल्मिंथसमधले जे स्वतंत्र फ्री लिव्हिंग जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला ब्लाइंड सॅक प्लॅन म्हणजेच काय तर अशी एक पिशवीप्रमाणे त्यांच्या शरीराची रचना आढळते आणि त्यांचा
अन्न ग्रहण करण्याचा मार्ग आणि बाहेर टाकण्याचा मार्ग हा एकच असतो, ज्याला आपण इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हणू शकतो किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक असं म्हणू शकतो. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा कन्सेप्ट समजली ना की तुम्हाला पाठांतर करणं, अवघड जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या सगळ्या डोक्याच्या बाहेर, म्हणजे तुम्ही हा विचार पण नाही करणार, कारण तुम्हाला क्लिअर झालं की प्लॅटिहेल्मिंथस म्हणजे काय आहे. मग ते जर आतमध्ये राहतात तर त्यांना डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही आहे त्यांची स्वतःची, पण मग जे बाहेर राहतात त्यांच्या बाबतीत काय, तर ती कशी आहे, इनकम्प्लीट आहे, ज्याला आपण ब्लाइंड सॅक प्लॅन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये त्यांचा अन्न ग्रहण करण्याचा आणि ते बाहेर टाकण्याचा मार्ग हा एकच असेल, त्यांच्या शरीराला एकच मार्ग असेल ज्याच्यातून ते अन्न ग्रहणही करतील आणि बाहेरही टाकतील. ठीक आहे, आता डायजेस्टिव्ह ट्रॅक तुम्हाला समजला. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो फार महत्त्वाचा आहे, उत्सर्जन संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम. हा फार इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरती डायरेक्ट प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग ते प्लॅटिहेल्मिंथस असेल, निमॅटिहेल्मिंथस असेल किंवा ॲनेलिडा असेल. मग जर आपण यांची एक्सक्रेटरी सिस्टीम पाहिली तर यांच्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते, उत्सर्जन संस्था प्रेझेंट असते. पण हे कुठल्या, म्हणजे जसं आपल्याकडे किडनी असते, किडनीतून आपण उत्सर्जन करतो, तसं यांच्या उत्सर्जन संस्थेमध्ये काय येतं तर इथे असतात फ्लेम सेल्स. फ्लेम सेल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, फ्लेम सेल्स. ठीक आहे, या पेशी असतात ज्याच्यातून हे उत्सर्जन करतात, किंवा त्यांच्यातला आणखी एक अवयव ज्याच्यातून ते उत्सर्जन करतात त्याला म्हटलं जातं प्रोटोनेफ्रिडिया. प्रोटोनेफ्रिडिया व्यवस्थित लक्षात ठेवायचे हे, कारण याच्यावरती प्रश्न बनू शकतो आणि आपण 3 सलग लक्षात ठेवणार आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, प्लॅटिहेल्मिंथसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया, निमॅटिहेल्मिंथसमध्ये पण प्रोटोनेफ्रिडिया आणि ॲनेलिडामध्ये फक्त नेफ्रिडिया. हे असंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. प्लॅटिहेल्मिंथसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया, निमॅटिहेल्मिंथसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया आणि ॲनेलिडामध्ये आपण गेलो तर फक्त नेफ्रिडिया. ठीक आहे, तर उत्सर्जन संस्थाचा त्यांचा अवयव कुठला आहे, प्लॅटिहेल्मिंथसमध्ये फ्लेम सेल्स आहेत आणि प्रोटोनेफ्रिडिया हा एक अवयव आपल्याला पाहायला मिळतो. फ्लेम सेल्सच्या माध्यमातून ते उत्सर्जन करतात. त्याच्यानंतर जर आपण यांचं रिप्रोडक्शन पाहिलं तर हे पण महत्त्वाचं आहे, आणि हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये बोललेले आहे तुम्हाला की हे पुनर्जनन किंवा पुनरुद्भवन या पद्धतीने यांच्यामध्ये अलैंगिक पद्धतीने यांच्यामधलं प्रजनन होतं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली होती, लिव्हर फ्ल्यूक आणि प्लॅनेरिया. 2 लवर ते प्लॅन करतात बेबीसाठी पुनर्जननासाठी. ठीक आहे, तर याच्यावरून ते आपण लक्षात ठेवलेलं. मग इथे रिप्रोडक्शन सिस्टीम जी आहे तर ती कशी असेल यांच्यामध्ये, अलैंगिक पद्धतीने आहे, कारण पुनरुद्भवन ही जी प्रक्रिया आहे किंवा पुनर्जनन ही असतानाच मुळात अलैंगिक प्रकारची प्रजनन पद्धती आहे. ठीक आहे, मग याच्यामधले जे प्राणी असतात ते उभयलिंगी असतात. उभयलिंगी म्हणजे बायसेक्शुअल, म्हणजेच यांच्यामध्ये नर आणि मादी हे वेगळे नसतात. म्हणजे जर समजा हा एक प्राणी असेल तर याच्यामध्येच तुम्हाला मेल आणि फिमेल म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठीचे जे आवश्यक असणारे घटक असतात, अवयव असतात, तर ते तुम्हाला एकाच प्राण्यामध्ये पाहायला मिळतील. आणि यांच्यामध्येच काय होईल, मग ते यांच्यामध्येच ते फलन घडून येईल आणि त्याच्यातून नवीन जीवाची उत्पत्ती होईल. ठीक आहे, मग या प्राण्यांना म्हटलं जातं उभयलिंगी प्राणी. व्यवस्थित लक्षात ठेवायला, ज्याला म्हटलं जातं बायसेक्शुअल. आणि एक शब्द ज्या पद्धतीने आयोग आता प्रश्न विचारतोय तर असे शब्द माहिती असणं गरजेचं आहे, त्याला म्हटलं जाईल हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट, हर्मॅफ्रोडाईट व्यवस्थित लक्षात ठेवा. बायसेक्शुअल म्हणजेच उभयलिंगी म्हणजेच हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट. ठीक आहे, हर्मॅफ्रोडाईट हा शब्द लक्षात ठेवा, कारण कदाचित असा पण प्रश्न येऊ शकतो की उभयलिंगी किंवा बायसेक्शुअल यालाच दुसरा शब्द कुठला आहे, किंवा असं सुद्धा याचं जे वर्णन दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा शब्द वापरला जाईल उभयलिंगी विचारण्याऐवजी. ठीक आहे, त्यामुळे हर्मॅफ्रोडाईट हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि अलैंगिक पद्धतीने हे तर आपण काल पण पाहिलेलं होतं. मग आता जर आपण प्लॅटिहेल्मिंथस मधले जर वर्ग पाहिले तर 3 प्रमुख वर्ग आहेत. म्हणजे तुम्ही ती पण ट्रिक पाहिली असेल, सृष्टीसंघीय वर्गात गणुकोणी पाहिला जाताना. सृष्टीसंघीय वर्गात म्हणजे संघानंतर काय येतो, वर्ग येतो. मग वर्गामध्ये म्हणजे फायलम नंतर क्लास येतात खाली, फायलमच्या खाली काय येतं, क्लास येतात. मग याचे जे क्लास आहेत त्याच्यावरती पण आयोगाने म्हणजे आय थिंक लास्ट टाइम ॲनेलिडाचा प्रश्न आलेला आहे, लास्ट म्हणजे लास्ट टू लास्ट इयर. ठीक आहे, की हे कुठल्या ह्याचे वर्ग आहेत तर तेही तुम्हाला माहिती पाहिजे. मग प्लॅटिहेल्मिंथसचं जर आपण पाहिलं तर याचे 3 वर्ग आपल्याला माहिती असणं, म्हणजे जे बुकमध्ये दिलेत ते टर्बेलिरिया, ट्रिमॅटोडा आणि सिस्टोडा. तर ही नावं अशी असतात की ती नावं ऐकूनच आपल्याला घाम फुटतो, तर ते पण आपण इझी करणार आहोत. आधी आपण पाहूयात की टर्बेलिरियामध्ये कोण आहे, ट्रिमॅटोडामध्ये कोण आहे आणि सिस्टोडामध्ये कोण आहे. तर प्लॅटिहेल्मिंथसची उदाहरणं कोण कोण आहेत, प्लॅनेरिया, ड्युजेसिया,
फॅसिओला, ज्याला आपण लिव्हर फ्ल्यूक म्हणतो. लिव्हर फ्ल्यूकचंच दुसरं नाव आहे फॅसिओला. त्यानंतर टॅनिया सोलियम म्हणजेच टेपवर्म. टेपवर्म प्लॅटीहेल्मिंथसमध्ये येतात जे की फ्लॅटवर्म आहेत. ठीक आहे. तर जी ट्रिक आपण पाहिली होती की एक फ्रेंड आहे तुमचा जो की तुम्हाला पार्टी देणार आहे, पार्टीसाठी तो घेऊन जाणार आहे, त्यांनी प्लॅन केलं, कोणाला देणार आहे तो, तर फक्त लवेबल पीपल्सला. त्याच्यावरून आपण लवेरिया लक्षात ठेवलेला, प्लॅन लक्षात ठेवलेला आणि तिथे तुम्ही बोर व्हायला लागला तर त्यांनी टेप प्ले केलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरून प्राणी तर तुमच्या लक्षात राहिलेत. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही, मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मी एंड स्क्रीनला पण त्याचं मी हे देईन, तुम्हाला व्हिडिओची लिंक देईन, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण वर्ग पाहिले, टर्बेलिरिया, ट्रिमॅटोडा आणि सिस्टोडा. तर याच्यामध्ये हे नाही विचारलं जाणार की टर्बेलिरियामध्ये काय येणार, पण जरी विचारलं तरी आपल्याला माहिती पाहिजे. टर्बेलिरियामध्ये प्लॅनेरिया आणि ड्यूचेसिया, ट्रिमॅटोडामध्ये लिव्हर फ्ल्यूक आहे ज्याला आपण फॅसिओला पण म्हणतो, आणि सिस्टोडामध्ये टॅनिया सोलियम म्हणजेच टेपवर्म येतो. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी क्विकली तुम्हाला रिवाइज करते आणि हे 3 ग्रुप कसे लक्षात ठेवायचे, ते प्लॅटीहेल्मिंथसचेच आहेत, कशावरून लक्षात ठेवायचे ते पण अगदी शॉर्टमध्ये मी सांगेन. संघ कुठला आहे? प्लॅटीहेल्मिंथस. याच्यामधले प्राणी आपल्याला कसे पाहायला मिळतात? अंतःपरजीवी, काही फ्रीली लिव्हिंग आहेत. मग अंतःपरजीवी जे आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये आढळतात, त्यांना आपल्या बॉडीला चिटकून राहण्यासाठी, म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये आहे त्याला आपण होस्ट म्हणू, या होस्टच्या बॉडीला पकडून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे काय असतील? सकर्स किंवा हुक्स असतील. ठीक आहे. सकर्स म्हणजे असे थोडेसे होल किंवा ते असं पटकन, जसं आपण हे पाहतो ना चुंबक, जे की असं चिटकवलं की चिटकतं, तर तसं होल टाईप असतं आणि ते चिटकले जातात. ठीक आहे. आणि हुक्स म्हणजे हुक्स तर माहितीच आहेत. तर त्यांच्या शरीरामध्ये काय असतील? शरीराला काय असतील? सकर्स किंवा हुक्स असतील, जे की आतमध्ये राहतात. त्याच्यानंतर जर आपण फ्रीली लिव्हिंग जे आहेत ॲनिमल्स, जे की बाहेर राहतात पाहिलं, तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बाकी जे पॉईंट आपण पाहिलेले आहेत, जसे की डायजेस्टिव्ह ट्रॅक वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये थोडेसे डिफरन्सेस पाहायला मिळणार आहेत अंतःपरजीवी आणि फ्री लिव्हिंगच्या बाबतीमध्ये. मग फ्री लिव्हिंग काही प्राण्यांच्या शरीरावरतीही आढळतात, काही आपण म्हणूया की इतर ठिकाणी निसर्गामध्ये पण आढळतात. सिमेट्री जर पाहिली आपण तर बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत, म्हणजे द्विपार्श्व सममित आहेत. आपल्या बॉडीत राहतात तर आपल्यावरून लक्षात ठेवा आपण द्विपार्श्व सममित आहे. मधून छेद घेतला तर 2 समान भाग मिळतात, यांचे सुद्धा तसेच मिळतात. जर्म लेअर जर पाहिलं तर ट्रिप्लोब्लास्टिक, त्रिस्तरी आहे, म्हणजेच यांच्या बॉडीमध्ये 3 स्तर आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यात बाहेरचा एक्टोडर्म, मधला मिझोडर्म, सगळ्यात आतमधला एंडोडर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर जर यांच्यात ऑर्गनायझेशन लेवल पाहिलं तर इथे डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच संघ जिथे आपल्याला जी ऑर्गनायझेशन सिस्टम आहे, म्हणजे ऑर्गन सिस्टम लेवलची ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. पृथ्वीवरचे पहिला प्राणी असं आपण म्हणूयात थोडक्यात. पोरीफेरामध्ये पेशी लेवलचं आहे. त्यानंतर निडारिया म्हणजेच सिलेंडराटा आणि टिनोफेरामध्ये जर आपण पाहिलं तर उती लेवलचं आहे. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी जर पाहिली आपण तर यांच्यामध्ये आपल्याला देहगुहा पाहायला मिळत नाही, याचाच अर्थ होतो असिलोमेंट. किंवा तुम्ही हे आपल्या लॉजिकनी लक्षात ठेवायचं म्हटलं तर असंही लक्षात ठेवू शकता की चपटे आहेत हे. मग जर चपटे आहेत तर आतमध्ये कॅव्हिटी कुठे असणार आहे? म्हणजे हे इन जनरल जे आपण आपल्या रेग्युलर भाषेत जसं लक्षात ठेवतो तसं मी सांगते. हे असताना चपटे आहेत. मग चपटे रिबिन सारखं शरीर आहे, मग चपटे म्हटल्यानंतर आतमध्ये कुठे पोकळी आपल्याला पाहायला मिळेल का? तर अर्थातच नाही, म्हणजे असिलोमेट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक जर आपण पाहिला तर जे अंतःपरजीवी आहेत आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांना डायजेशनचा काही प्रश्नच येत नाही, कारण ते फक्त शोषून घेतात जे पण आपण खाल्लेलं आहे त्याच्यावरून, त्यामुळे त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असेल. पण जे बाहेर राहणारे आहेत, फ्री लिव्हिंगवाले आहेत, त्यांना गरज पडते याची, पण त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक असतो तो इनकम्प्लीट असतो, ज्याला आपण ब्लाइंड सॅक प्लांट म्हणतो, ज्यांच्याकडे माउथ आणि ॲनस एकच असतं, म्हणजे अन्न ग्रहण करण्याचा मार्ग आणि बाहेर टाकण्याचा मार्ग हा एकच असतो. त्यांना आपण काय म्हणू? इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅकवाले ॲनिमल्स, म्हणजेच ब्लाइंड सॅक प्लांट त्यांच्याकडे असतो. ठीक आहे. त्यानंतर एक्सक्रेटरी सिस्टीम जर आपण पाहिली, उत्सर्जन संस्था, तर हा फार महत्त्वाचा आहे. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये असतील फ्लेम सेल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, फ्लेम सेल्स. ठीक आहे. आणि दुसरा जो अवयव आहे त्याला आपण काय म्हणू? प्रोटोनेफ्रिडिया. ठीक आहे. तर जसं मी मगाच्यापासून तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपण जर इमॅजिन केलं आपल्या शरीरामध्ये जंत आहेत तर ते कुठे असतात? म्हणजे फ्लॅटवर्म्स आहेत, तर ते आपण जनरली इमॅजिन करतो की पोटामध्ये आहेत. तर प्रोटोनेफ्रिडिया त्याच्यावरून लक्षात ठेवा, प्रोटोनेफ्रिडिया पोटात आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन जर आपण पाहिलं तर बायसेक्शुअल आहेत आणि महत्त्वाचा शब्द आहे हर्मॅफ्रोडाईट.
ठीक आहे, उभयलिंगी आहेत. एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजे नर आणि मादी हे दोन्ही अवयव पाहायला मिळतात. ठीक आहे. वर्ग जर पाहिले तर टर्बेलिरिया, ट्रिमॅटोडा आणि सिस्टोडा हे 3 याचे वर्ग आहेत. जर ॲनिमल पाहिले तर प्लॅनेरिया, ड्युजेसिया, लिव्हर फ्ल्यूक, टेपवर्म आणि हे सगळे मी त्या ट्रिकमध्ये सांगितले. आता आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहेत वर्ग यांचे, तर तुम्ही वर्ग कसे लक्षात ठेवाल? तुम्ही काही ठिकाणी जेवायला गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की तिथे सिस्टीम असते, जे आपण प्लेटमध्ये तुम्हाला खायला दिलेलं आहे, नंतर सगळ्या प्लेट ते एका टबमध्ये गोळा करून ठेवतात, राईट, आणि तो टब घेऊन जातात भांडी धुवायला. बरोबर आहे, तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल. जनरली जिथे प्लेटनी आपण म्हणजे जेवण करतो तर ते प्लेट्स कसे उचलून नेतात तर एका टबमध्ये भरतात, अशी सिस्टीम तिथे असते आणि ते घेऊन जातात. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तुम्ही एका ठिकाणी जेवायला गेलाय, जसं की बाकीच्या तर गोष्टी आहेत तिथे तुम्ही प्लॅन केला जायचा, म्हणजे प्लॅनेरिया झालं, तुम्ही फक्त लवेबल जवळच्या लोकांना किंवा तुम्ही फक्त लवरला घेऊन गेलात, म्हणजेच लिव्हर फ्ल्यूक त्याच्यामध्ये आलं. बोर होऊ नये म्हणून तुम्ही तिथे टेप प्ले केलाय, गाणं प्ले केलंय, टेपवर्म त्याच्यामध्ये आलं. ठीक आहे. आता हे जे बाकीचं आहे ट्रिमॅटोडा, सिस्टोडा आणि टर्बेलिया, तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात, तिथे एक सिस्टीम होती, इकडे लिहिते मी, सिस्टीम, जिथे टबमध्ये सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या ठेवल्या जायच्या आणि घेऊन गेलं जायचं. आणि मग त्यामुळे काय व्हायचं, त्या सगळ्या खरकट प्लेट आणि ते सगळं एका ठिकाणी आल्यामुळे तिथे ना खूप सगळे फ्लॅटवर्म्स जे आहेत ते उदयाला यायचे. ही आपली ट्रिक आहे. ठीक आहे, म्हणजे हे लॉजिकवरती जाऊ नका, ट्रिक फक्त लक्षात ठेवा. इथे सिस्टीम होती, टबमध्ये सगळ्या प्लेट्स ज्या आहेत ते गोळा, म्हणजे जिथे तुम्ही गेला होतात प्लॅन करून तुम्ही जिथे जेवायला गेला होतात लवेबल लोकांना घेऊन, लवरला घेऊन, तिथे अशी सिस्टीम होती की टबमध्ये प्लेट्स ठेवल्या जायच्या आणि त्याच्यामुळे तिथे खूप सगळे फ्लॅटवर्म्स जे आहेत ते जमा झाले किंवा निर्माण झाले. ठीक आहे. मग याच्यामध्ये सिस्टीम हा शब्द लक्षात ठेवणार, सिस्ट्रीम असं लक्षात ठेवायचं आणि टब. सिस्ट्रीम, सिस्टोडा, ट्रिमॅटोडा, सिस्टोडा, ट्रिमॅटोडा, सिस्टोडा, ट्रिमॅटोडा. कशामध्ये ठेवल्यात प्लेट? टर्बेलिया, टबमध्ये ठेवल्यात. टबमध्ये काय ठेवलंय? प्लेट, प्लॅटीहेल्मिन्थस. टबमध्ये काय ठेवलंय? प्लेट, प्लॅटीहेल्मिन्थस. काय तिथे निर्माण झाले? फ्लॅटवर्म्स. ठीक आहे, फ्लॅटवर्म्स म्हणजेच प्लॅटीहेल्मिन्थसमध्ये कोण आहेत? फ्लॅटवर्म्स. आता हे जे आहे गेगनबर्ग, तर निमॅटीहेल्मिन्थसचं पण गेगनबर्गनीच हे केलेलं आहे, म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे, त्यामुळे परत ते तिथे पण तुमच्या लक्षात राहील. जवळपास 13,000 स्पेसीज आहेत, 13,000, 15,000, 9,000 हे परत तुम्ही सिरियलनी लक्षात ठेवायला ज्यावेळेला पुढचे 2 संघ आपण पाहू. अंतःपरजीवी आणि फ्री लिव्हिंग दोन्ही प्रकारचे आढळतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? एक्सक्रेटरी सिस्टीम, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. वर्ग जे आहेत त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. त्याच्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक, त्यानंतर द्विपार्श्वसममित बायलॅटरल सिमेट्री आहे, त्यानंतर देहगुहा आहे. म्हणजे याच्यामध्ये जेवढे पण पॉईंट मी सांगितलेत ॲक्च्युली ते सगळेच महत्त्वाचे आहेत. पण याच्यामध्ये ज्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या, जे आपल्या लक्षात नाही राहत की हे त्रिस्तरीय आहेत का, द्विस्तरीय आहेत का, देहगुहा आहे का, नाही का, आणि याचं जे कन्फ्युजन तुमचं होतं, म्हणजे आत्तापर्यंतचा अभ्यासाचं जर आपण पाहिलं तर आपण जनरली फक्त एवढंच लक्षात ठेवायचो की प्लॅटीहेल्मिन्थस आणि कुठले प्राणी येतात, बस आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं होतं. पण ज्या पद्धतीने आयोग सध्या प्रश्न विचारत आहे, प्लॅटीहेल्मिन्थस तर लक्षात राहिलं पाहिजे, प्राणी तर लक्षात राहिले पाहिजेत, पण त्यांचे वर्ग आणि त्या प्राण्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा लक्षात राहिली पाहिजेत, कारण आयोगाचा प्रश्न तिथेही जाऊ शकतो. ठीक आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या. आता याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, निमॅटीहेल्मिन्थस आणि ॲनेलिडा हे पण पाहणार आहोत. आता हे सगळ्या कन्सेप्ट म्हणजे एवढा वेळ नाही लागणार त्याला, कारण या कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसल्यामुळे ते तुम्हाला लक्षात ठेवायला बऱ्याचदा टफ जातं. सिमेट्री बऱ्यापैकी लगेच लक्षात राहते, पण बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायला कठीण जातात, कारण त्या कधी आपण त्या पद्धतीने विचार केलेला नसतो. तर हे जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा जर ट्रिक जरी तुम्ही पाहिली, म्हणजे बाकी सगळ्या जरी गोष्टी लक्षात ठेवायचं म्हटलं तर एक मी प्लेट दाखवली होती, जे आपण पुरी भाजी वगैरे खातो बाहेर, तर त्याची जी असते की 3 त्याच्यामध्ये असे हे असतात, लेअर असतात. इथे एक हे असतं, म्हणजे ही प्लेट नाही दिसत आहे पण समजून घ्या. ठीक आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर या प्लेटला जर आपण इथून छेद घेतला बरोबर, तर याचे 2 समान भाग होतात, म्हणजे बायलॅटरल सिमेट्रिकल झालं, द्विपार्श्व सममित झालं. याचे जर आपण हे पाहिले
म्हणजे किती कप्पे आहेत पाहिलं तर 3 कप्पे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्रिस्तरीय झाला असं मी सांगितलं होतं. चमचा आहे किंवा ती प्लेट जी आहे त्याच्या बाजूला हुक्स आहेत, म्हणजे ते पकडून ठेवण्यासाठी हुक्स जे की आपल्या शरीरामध्ये असतात. पण या ट्रिकची तुम्हाला गरजच नाही पडणार, कारण या ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केले या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या की तुम्हाला अशा ट्रिक्सची गरज पडत नाही, कारण ते अंडरस्टँडिंग तुमचं झालेलं असतं. ठीक आहे. सो हे जे आहे प्राण्यांचं वर्गीकरण, तर हे तुम्हाला समजलं असेल अशी मला अपेक्षा आहे. याच्यानंतर आपण नेमॅटी हेल्मिंथस आणि ॲनेलिडा हे एकाच व्हिडिओमध्ये घेऊ, कारण आय थिंक हा व्हिडिओ थोडाफार लेंदी झाला असेल. आय डोंट नो किती टाईम झाला आहे, पण ते पण या पद्धतीने करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग या तिन्हीचं जे हे आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, समांतर पद्धतीने अभ्यास किंवा कम्पॅरेटिव्हली स्टडी जो आहे तो आपण करणार आहोत. जसं की इथं प्रोटोनेफ्रेडिया, परत प्रोटोनेफ्रेडिया आणि परत नेफ्रेडिया हे आहे, किंवा जे सिमेट्री आहे त्यांची ते पण आपण लक्षात ठेवण्यासाठी असंच करणार आहोत की प्लॅटी हेल्मिंथसचं काय आहे, नेमॅटी हेल्मिंथसचं काय आणि ॲनेलिडाचं काय. त्याच्यानंतर जे आपण संघ वगैरे पाहतो तर हे सगळंच आपण दुसऱ्या पुढच्या पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. पण पार्ट 2 तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल आणि हा व्हिडिओ शेअर कराल आणि मला कमेंटमध्ये सांगाल की मी जे शिकवलंय ते तुम्हाला समजले की नाही. अदरवाईज जर तुम्हाला समजत नसेल, इझी वाटत नसेल, तर मग उगीचच शिकवण्यात काही अर्थ आहे का? नाही. बट आय होप की मी हे तुमचं इझी करून, म्हणजे या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला इझिली मी एक्सप्लेन केल्या असतील, हे समजायला तुम्हाला सोपं गेलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढच्या संघांवरचे व्हिडिओज तुम्हाला हवेत का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हवे असतील तर डेफिनेटली मी ते घेऊन येईन. ठीक आहे. आणि जर तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल, वॉरियर ऑफिसरचे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन जरी असाल चॅनलवरती तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करूनच जा, कारण मग तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे सगळ्यात आधी मिळतील. ठीक आहे. थँक्यू.